दोघंही स्ट्रॉंग दिसतात, जे दोघं उरले त्यांच्यामध्ये इमोशनल बॉन्डिंग दिसतंय आणि इथे आपण तुटलेले बिखरलेले दिसतोय. स्ट्रॉंगर आणि एंड मध्ये जे इमोशन अरे हे काय एवढं सपोर्ट केलं मी काट्याला हे काय लास्ट मिनिटला येऊन याचं चाललंय, याच्या अगेन्स्ट चालली याचं. हे नाही, मी नाही कोणाच्या अगेन्स्ट चालली. तन्वी आता परत हे तुझं नेचर आहे ना, मी नाही चालली, आपण ग्रुप म्हणून बोलतोय आता. ओके पण तू एकमेकांच्या अगेन्स्ट जातोय बोलतोयस तर ते कसं मी ऐकू? तुला पूर्ण बघ ना, मी कुठे अगेन्स्ट जातात. मला याच्यात जायचंच नाही. तुम्ही कसे काय, मी जनरल तुम्हाला सांगतो सगळं. तुम्हाला आहे प्रत्येकाला तिथेच आहे, मी नाही कुठे गेलीये ना. मी कुठल्या टास्क मध्ये कोणाचं नाव घेतलंय? तू परफेक्ट आहेस नाही आहे मी, पण मी ग्रुप जेव्हा तुला परफेक्ट बोलय, तुझ्यामध्ये फ्लॉज नाहीये असं बोलूच नकोस. अरे मी खूप चुकीची आहे. मग मी तू बोलते जेव्हा मी सांगतोय चुकीची आहे. हे हाच टोन, पण मला म्हणायचंय हाच टोन. बोलायची अरे तुम्ही सारखं सारखं नीट चुकीचं बोल ना जरा. तुझं म्हणणं काय माहितीये का, तू दोघींना चुकीचं ठरवतोयस. मी तुझ्या फक्त टोनॅलिटीवर बोललो, दुसरं काय बोललोय? मी जाऊ दे, बोलायचंच नाही कोणी तुझ्याशी. कोणतरी तशा पद्धतीने आपले पॉइंट्स ठेवतं आणि ते ऐकून घ्यायचं असतं. कदाचित ते बरोबर असू शकतात किंवा चुकीचे पण असू शकतात. ठीक आहे, मी चुकले, मी बरोबर आहे, संपली गोष्ट. नाही बघ, मी clear तेव्हा करा. पण बोलले होते, दे ताई तुझा हात इकडे. ताईने ग्रुप काटा बनवला होता, पण हा ग्रुप काटा टिकवायचं काम आपण सगळेच करतोय आणि शेवटपर्यंत साथ सोडणार नाही म्हटलं होतं आणि इथून पुढे सोडणारही नाही. आणि जे काय- 56 येतील जातील, काट्याला मोडण्याचा प्रयत्न करतील, तेव्हा अशा 56 लोकांच्या कानाखाली लाटा मारायचा. एक्झॅक्टली.